नाशिकच्या जागेवर मोठा ट्विस्ट। शांतिगिरी महाराज यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये पक्षाच्या नावासमोर शिंदेंच्या शिवसेनेचं नाव, पक्षाकडून एबी फॉर्म दिला नसल्याची माहिती। इंदूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे, अजय कांती बंब भाजपत, कैलाश विजयवर्गीय यांची माहिती। अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीसांची सोलापूरमध्ये भेट, भाजप प्रवेशाबाबत चर्चा नाही, कारखान्याला अडचणीतनं बाहेर काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन, अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबईतनं रवींद्र वायकर, दक्षिण मुंबईतनं यामिनी जाधव, तर ठाण्यातनं नरेश म्हस्केंना उमेदवारीची शक्यता। महाराष्ट्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 सभा। सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यामध्ये महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी जाहीर सभा। महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधले उमेदवार आज अर्ज भरणार। अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्या उद्धव ठाकरेंची सभा। उद्या खडकवासलामध्ये जाहीर सभेचं आयोजन। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्याकडून देवदर्शन, तर धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे सुद्धा आज अर्ज भरणार। ईडी आणि सीबीआयची सगळीच प्रकरणं राजकीय नसतात। भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 1 ते 1.5% राजकारण्यांचा संबंध असतो। एका मुलाखतीत ईडी आणि सीबीआय कारवाई संदर्भात पंतप्रधान मोदींचं उत्तर। 10वीच्या परीक्षेचा निकाल 5 जून पूर्वी, तर 12वीचा निकाल 25 मे पर्यंत लागण्याची शक्यता। 10वीच्या 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।